आज मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचं नाव आहे खजीर तो वजीर. खूप खूप वर्षांपूर्वी सगळे पक्षी फक्त पांढऱ्या रंगाचे होते. त्यामुळे झालं काय की कोणता पक्षी तेच मुळे ओळखता यायचं नाही. आता तुम्हीच कल्पना करा, जर हिरव्यागार झाडावर जर पांढरा पोपट बसलेला असेल तर तो लगेच दिसेल की नाही? तर तसंच व्हायचं आणि सगळ्या शिकाऱ्यांची फाशीपाद्यांची अगदी चंगळ व्हायची नुसती. त्यांना हे पांढरे पक्षी पटकन दिसायचे. त्यामुळे झालं काय की सगळे पक्षी अगदी घाबरून गेले. सगळे देवबाप्पाकडे जमले. त्यांनी तक्रार सांगितली, घराणं सांगितलं. मग देवबाप्पाला त्यांचं सगळं म्हणणं पटलं. ते म्हणाले, हे बघा पक्ष्यांनो, आता मी रंग तयार करायला घेतो. बरोबर 8 दिवसांनी सगळ्या पक्ष्यांना गोळा करून माझ्याकडे घेऊन या. मी तुम्हाला सगळ्यांना रंगवून टाकेन. हां. सगळे पक्षी त्या दिवसाची वाट पाहायला लागले. एकदाचा देवबाप्पाकडे जायचा दिवस उजडला. सगळ्यांनी एकमेकांना हाका मारला आणि ते सर्व देवबाप्पाकडे पोहोचले. पहिला नंबर लागला पोपटाचा. तो म्हणाला, देवबाप्पा, मी की नाही राहतो हिरव्यागार झाडावर. तू मला हिरवाच रंग दे, म्हणजे की मी कोणाला दिसणार नाही. पण माझी चोच मात्र लाल करा, मला आवडणाऱ्या लाल चुटुक्क मिरचीसारखी. देवबाप्पा म्हणाला, बरं. त्याने पोपटाला हिरवा रंग दिला. नंतर आली चिमणीबाई. ती म्हणाली, देवबाप्पा, मी की नाही दाणे टिपते, माझं घरचं पण गवताकाड्यांचं असतं, म्हणून की नाही तुम्हाला भुरकट असं रंग दे. हा. देवबाप्पाने ही चिमणीची मागणी पुरी केली. नंतर घार आली. ती म्हणाली, देवबाप्पा, मी राहते उंच कडेकपाळे डोंगरावर, तुम्हाला तसाच रंग दे. देवबाप्पानं घारीला किरमिची तपकिरी रंग दिला. नंतर मोर आला. मोराला मुळी तिथे असलेले सर्वच रंग आवडले होते. तो देवबाप्पाला म्हणाला, देवबाप्पा, तुम्हाला सर्वच रंग थोडे थोडे दे. देवबाप्पाने त्याची मोरपंखी मान केली, पिसारा हिरवा आणि मोरपंखी केला आणि वर पिवळे पिवळे ठिपके दिले. मोर आनंदानं नाचत नाचत निघून गेला. असं करता करता सर्व रंग संपत आले, पण कावळा, कोकिळा आणि बदक आणि बगळा मात्र आले नाही. सगळ्या पक्ष्यांनी त्यांना हाका मारल्या, अरे चला चला, जर उशीर केला तर देवबाप्पाचे सारे रंग संपून जातील ना. कावळा आणि कोकिळा लगबगीने जाऊन पोचले. बघतात तर काय, तिथे सर्व रंगातले अगदी थोडेसेच रंग उरले होते. आता काय करणार? ते देवबाप्पाला म्हणाले, देवबाप्पा, तू आता असं कर, हे सर्व रंग एकत्र कर आणि जो नवीन रंग तयार होईल तो आम्हाला दे. देवबाप्पा हसला, कारण त्याला माहित होतं की सर्व रंग एकत्र केले की त्याचा काळा रंग तयार होतो. पण तो आपला गप्प बसला. त्याने सर्व रंग एकत्र केले आणि दिले बसून दोघांच्या अंगाला. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. अगदी काळे काळे ढुस्स. पण करणार काय? गेले दोघी परत तसेच. वाटेत त्यांना बदक आणि बगळा दिसले. त्या दोघांना बघून ते हसायलाच लागले. कावळ्याला राग आला. तो म्हणाला, काळा तर काळा, पण आम्हाला रंग तरी आहे, तुम्हाला दोघांना तेही नाही. टूक 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 टूक. तर मुलांनो, पाहिलं ना, आपण वेळेवर गेलो नाही की आपला कसा तोटा होतो ते. म्हणून कामाच्या ठिकाणी वेळेवर जावे. म्हणूनच म्हणतात ना, हजी